हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत वेक्टरचा पार्ट 3. ठीक आहे. ज्या मुलांनी पार्ट 1 आणि 2 बघितलेला नाहीये ना, त्यांनी अगोदर जाऊन ते दोन पार्ट्स बघून या. ज्याच्यामुळे तुमचं एकदम बेसिक क्लिअर होऊन जाईल की वेक्टर असतं काय, पोझिशन वेक्टर म्हणजे काय आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे युनिट वेक्टर वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. त्याच्यानंतर हा पार्ट कंटिन्यू करा. ठीक आहे. आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत सेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे या चॅप्टर मधला, वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट असं म्हणू शकतो. कारण की अनकन्फ्युटेड डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट हे आहेतच आपल्यासाठी महत्त्वाचे पॉईंट्स. ठीक आहे. सेक्शन फॉर्म्युला आपण याच्या अगोदर 10वी मध्ये पण शिकलेलो आहोत. पण तो कसा एका लाईनच्या रिलेटेड होता. ठीक आहे. 10वी मध्ये आपण काय शिकलोय की बाबा ही एक लाईन असेल. ठीक आहे. जी असेल ए बी, हिथं मध्ये एखादा पॉईंट असेल पी नावाचा आणि एम इस टू एन मध्ये एपी आणि पीबी डिवाइड होत आहेत. ठीक आहे. एम इस टू एनच्या रेशोमध्ये. तर आपल्याला पी चे कोऑर्डिनेट्स काढायचे होते. हाच आपला सेक्शन फॉर्म्युला होता. समजा तुमच्याकडे x1 आणि y1 हे दोन कोऑर्डिनेट्स असतील आणि x2 आणि y2 हे दोन कोऑर्डिनेट्स असतील. आपण अगोदर 10वी मध्ये काय शिकलो आपण ते रिवाइज करू. आणि तुम्हाला हा x आणि y हे कोऑर्डिनेट्स काढायचे होते. तर तुम्ही काय करत होता, x1 न n ला, समजा हा तुम्हाला x कोऑर्डिनेट काढायचा आहे x वाला, तर तुम्ही काय करायचा, x1 मल्टिप्लाइड बाय n करत होता, म्हणजे हिकडच्यानं पलीकडच्याला मल्टिप्लाय करत होता, म्हणजे nx1 प्लस हिकडच्याला म्हणजे mx2 अपॉन m प्लस n. ह्याच्यानं काय भेटत होतं तुम्हाला, हा एक्स कोऑर्डिनेट भेटत होता. सिमिलर गोष्ट आपल्याला वेक्टर साठी पण करायची आहे. फक्त वेक्टर मध्ये काय ना, पोझिशन वेक्टर आता नवीन गोष्ट ऍड झालेली. पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय की बाबा एक असा वेक्टर ज्याचे तुम्हाला फक्त टर्मिनल पॉईंट माहिती आहे. टर्मिनल पॉईंट म्हणजे काय, हा पॉईंट एक्स x1 y1. ठीक आहे. हा पॉईंट माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि ज्याचे इनिशियल कोऑर्डिनेट्स काय असतात, 0,0 म्हणजेच ओरिजिन असतं. तर त्यालाच काय म्हणतो आपण, पोझिशन वेक्टर म्हणतो. ठीक आहे. आता ह्याच्याच रिलेटेड आपल्याला हा थेरम चेक करायचा. ठीक आहे बाळांनो, हे इथे एक डायग्राम आहे. हा थेरम काय सांगतो, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. लेट ए इज ए बार, ए ए बार अँड बी बी बार बी टू पोझिशन इन स्पेस अँड आर आर बार बी द पॉइंट ऑन द लाईन सेगमेंट ए बी डिवाइडिंग इट इंटरनली इन द रेशो ऑफ एम इस टू एन. म्हणजेच काय बघा, हा इथं एक आहे, एक पॉइंट आहे. आपल्याला ए पासन जर ओरिजिन पर्यंत आपण एक वेक्टर काढला तर तो काय होणार, त्याचा पोझिशन वेक्टर. तोच आपण इथं काय म्हणला, स्मॉल ए बार. आर काय, तो एक पॉइंट आहे ए बी लाईन वरती, ह्या लाईनला तो इंटरनली डिवाइड करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक बी आहे, त्याचा पोझिशन वेक्टर काय असणार, बी बार, आणि आर चा पोझिशन वेक्टर असणार आर बार. आपल्याला हेच काढायचं. ठीक आहे बाळांनो. आता जर तुम्ही तिथनं नीट, इथून जर तुम्ही नीट बघितलं तर मला काय दिसतंय, ए आर बार अपॉन आर बी बार इक्वल्स टू एम अपॉन एन. कळतंय तुम्हाला, एकदम बेसिक आहे. जे तिथं ऑब्झर्व केलं मी, हे अपॉन हे एम एस टू एनच येते, एम अपॉन एन. ठीक आहे. आता मी काय करतो, त्याला एन ला इकडे घेऊन येतो, आर बारला, आर बी बारला पलीकडे घेऊन जातो, म्हणजे काय झालं, एन इंटू ए आर बार इक्वल्स टू एम इंटू आर बी बार. ठीक आहे. आता मला माहिती आहे, मी एखाद्या पोझिशन जर माझ्याकडे एक वेक्टर फॉर्म असेल तर त्याला मी, बघा, ए बी बार असेल तर त्याला मी बी बार मायनस ए बार या फॉर्म मध्ये लिहू शकतो. हे शिकलोय आपण. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता इथं आपण लिहूया, म्हणजे एन इंटू आर बारचा पोझिशन वेक्टर काय, स्मॉल आर बार मायनस ए बार स्मॉल ए बार इक्वल्स टू एम इंटू बी चा स्मॉल बी बार मायनस आर बार. ठीक आहे. आता याला आतमध्ये घेऊन जाऊ, हे काय होणार, एन आर बार मायनस एन ए बार इक्वल्स टू एम बी बार मायनस एम आर बार. ठीक आहे. आता आर बार एका साईडला ठेवू आणि ए बी बार एका साईडला ठेवू. ह्या आर बारला इकडे घेतो, म्हणजे काय झालं, ते एम आर बार, इथला एन आर बार तर इथंच राहणार, एन आर बार इक्वल्स टू एम बी बार. हा एन ए बार जो आहे तो इकडे निगेटिव्ह आहे, पलीकडे गेल्यावर पॉझिटिव्ह होणार, पलीकडे होऊन जाऊ प्लस एन बी बार. ठीक आहे बाळांनो, कळतंय तुम्हाला काय केलं. त्याच्यानंतर हे जे आहे ह्याच्यातनं आपण आर बार कॉमन काढू शकतो. मग आर बार आतमध्ये राहिलं काय, एम प्लस एन इक्वल्स टू एम बी बार प्लस एन बी बार, सॉरी एन ए बार आहे, पलीकडनं मी एन ए बार घेऊन आलोय, एन ए बार. ठीक आहे. आता आर बार इकडेच ठेवूया, कारण की आपल्याला आर बारच काढायचा आहे, पोझिशन वेक्टर फॉर आरच काढायचं, बरोबर आहे का नाही. मग मी काय करतो, आर बार ह्या साईडलाच ठेवतो,
हे एम प्लस एन पलीकडे जाऊ द्या, इकडे काय ते मल्टिप्लिकेशन मध्ये, पलीकडे डिव्हिजन मध्ये येणार. मग काय होणार ते एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. ठीक आहे, हेच आहे आपलं आन्सर आणि हाच आहे तुमचा थेरम, थेरम 5. ठीक आहे, बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतो हा थेरम तुम्हाला प्रूफ करण्यासाठी. ठीक आहे, कळेल तुम्हाला आपण नक्की काय केलं. आर बार म्हणजे काय, ह्या हा जो पॉईंट आर आहे त्याचा पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, असा वेक्टर ज्याचे इनिशियल पॉईंट ओरिजिन असतात आणि एंड पॉईंट आपल्याला दिलेला असतो. इथे एंड पॉईंट काय असणार आर. ठीक आहे, एंड म्हणजेच टर्मिनल पॉईंट आणि इनिशियल पॉईंट काय असणार ओरिजिन. ठीक आहे, हा झाला आपला पहिला थेरम. ठीक आहे बाळांनो, कळालं. हे कधी, ज्या वेळेस आर जो आहे ना तो ए बी ला इंटरनली डिवाइड करतोय त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला तयार होणार. ठीक आहे, पुढे बघा आता. पुढे थेरम 6. ठीक आहे, आता थेरम 6 काय सांगतो की बाबा तुमचा लाईन तीच आहे ए बी, तुमचा जो पॉइंट जो आहे ना तो बाहेरच्या साईडला गेलेला आहे. ही लाईन आहे आपली. ठीक आहे, हे बघा ही लाईन आहे आपली ए बी. ए बी लाईन आहे, ए बीच्या बाहेर आहे आर आणि आपल्याला आता ह्याच्यासाठी सेक्शन फॉर्म्युला काढायचा. ठीक आहे बाळांनो, कळतंय काय करतो. आता बघा मी काय इथं माझं प्रायमरी ऑब्झर्वेशन काय बघा, ए आर बार मोठा सगळ्यात मोठा अपॉन बी आर बार इक्वल्स टू एम अपॉन एन. ए आर बार अपॉन बी आर बार. मागच्या ह्याच्यात काय होतं, ए आर अपॉन आर बी होतं, इथं बी आर ए. हाच फरक आहे फक्त दोन्ही फॉर्म्युला दोन्ही थेरम्स मध्ये, एवढाच. ठीक आहे, मला माहिती आहे ह्यांचा रेशो एम एस टू एन आहे. मग मी एन ला इकडे घेऊन येतो आणि बी आर बारला पलीकडे घेऊन येतो. म्हणजे काय होणार, एन इंटू ए आर बार इक्वल्स टू एम इंटू बी आर बार. ठीक आहे, एन आता माहिती आहे आपल्याला, मी ए आर बारला कोणत्या कशा फॉर्म मध्ये होतो, स्मॉल आर बार मायनस स्मॉल ए बार म्हणजे पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे एन इंटू आर बार मायनस ए बार इक्वल्स टू एम इंटू आर बार मायनस बी बार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आतमध्ये घेऊन जाऊ याला, एन ला एन आर बार मायनस एन ए बार इक्वल्स टू यम आर बार मायनस यम बी बार. आर बार वाले टर्म्स एका साईडला ठेवा आणि बी बार वाले ए आणि बी बार वाले टर्म्स एका साईडला ठेवा. एम आर बार इकडे घेऊन येतो, काय होणार ते प्लस, इकडे मायनस आहे म्हणलं, इकडे प्लस आहे म्हणलं, इकडे आलो मायनस होणार. म्हणजेच एन आर बार मायनस यम आर बार इक्वल्स टू हा एन ए बार पलीकडे घेऊन जाऊ, काय होणार तो प्लस होणार. म्हणजेच एन ए बार मायनस यम बी बार. ठीक आहे, ह्याच्यातनं आर कॉमन काढ, आर बार कॉमन काढा, आतमध्ये राहिला काय एन मायनस यम इक्वल्स टू एन ए बार मायनस यम बी बार. ठीक आहे, आता आर बारच काढायचं आपल्याला. मग मी आर बार इक्वल्स टू हे असंच लिहितो, एन ए बार मायनस यम बी बार अपॉन हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये येणार. काय येणार मग एन मायनस यम, एन मायनस यम. हाच कशाचा फॉर्म्युला आहे आपला, एक्सटर्नल रेशोचा, एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला. ह्याला मी असं पण लिहू शकतो, जर साइन चेंज केलं तर यम बी बार मायनस एन ए बार अपॉन यम मायनस एन. दोन्ही पण फॉर्म्युले बरोबरच आहेत. ठीक आहे, फक्त मला साइन चेंज करायचं होतं. ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यात काय एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. ठीक आहे, एम हा बी बार ह्याचा पोझिशन वेक्टर, एन पलीकडचा, ए बार हे इकडचा पोझिशन वेक्टर. ठीक आहे, म्हणजे जिकडचा पॉइंट आहे, जिकडचा रेशो आहे तिकडच्या त्याच्या अपोजिट वाला पोझिशन वेक्टर आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, दोन थेरम्स कळाले तुम्हाला, दोन्ही आपण सिमिलर पद्धतीने प्रूफ केलेला आहे. आता पुढे बघूया. पुढे काय दिलंय, मिड पॉईंट फॉर्म्युला दिलाय. ठीक आहे, आता मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्हाला ह्या स्लाइड वरती एक्सप्लेन करतो. ठीक आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला काय असणार, मिड पॉईंट म्हणजे काय की बाबा ह्यांचा रेशो कशामध्ये डिवाइड असणार, रेशोचा जे आपण डिवाइड केलेले त्यांचा रेशो काय असणार 1:1, बरोबर आहे का नाही. जर समजा इकडे 2 असेल तर इकडे पण 2 असणार, म्हणजे तो रेशो ऍट द एंड 1:1च होणार. मग एम आणि एन च्या व्हॅल्यू काय येणार 1 आणि 1. मग आर बार आणि मिड पॉईंट हा इंटरनल साठीच असणार ऑब्विसली, मिड पॉईंट हा एक्सटर्नल कधीच नसणार. मग एम ची व्हॅल्यू काय झाली 1, मग एन ची व्हॅल्यू काय झाली 1. मग मी ह्याला असं लिहू शकतो का ए बार प्लस बी बार अपॉन 1 + 1 2. हाच काय आपला मिड पॉईंटचा फॉर्म्युला. ठीक आहे बाळांनो, कळालं. पुढे बघा,
पुढे इथं ना तुमच्या पुस्तकामध्ये काही नोट्स दिलेल्या आहेत, मी त्याच इथं लिहिलेलं आणि तुम्हाला इथं समजवतो आता. Whenever the ratio in which point R divides the joint of 2 points A and B is required, it convenient to take the ratio as k is to 1. ठीक आहे, समजवतो आता काय. हे बघा, आता समजा तुमच्याकडे ही एक लाईन आहे, तुम्हाला ह्याचा हा ओरिजिन आहे, हा बी पॉइंट आहे, हा आहे, म्हणजे हे ए बार, आर बार, बी बार, हा आर आहे, हा ए, हा बी आहे, हा एम आणि एन हे माहित नाहीये तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे हे बघा इकडे या, इथलं जे एम एन आहे ना, हे माहित नाहीये आपल्याला. आपल्याला माहितीये काय, आर बार आहे. ठीक आहे, आपण ह्या फॉर्म्युल्याने काढतो काय, आर बारचीच व्हॅल्यू काढतो. पण आपल्याकडे आता क्वेश्चन असा तयार होणार ज्याच्यामध्ये आर बार ऑलरेडी प्रेझेंट आहे. ठीक आहे, ए बार पण दिलेला आहे, बी बार पण दिलेला आहे. आपल्याला फाइंड काय करायचा, तो रेशो. मग त्यावेळेस आपण काय करतो, रेशोला k:1 किंवा λ:1 याच्यामध्ये घेतो. ठीक आहे, म्हणजे जो पण तुमचा आता समजा के ची व्हॅल्यू k:1 आपण एक रेशो घेतला, समजा त्याचा रेशो आपण k:1 घेतला आणि के ची व्हॅल्यू आपण फाइंड केल्यानंतर आली 3/2. याचा अर्थ एम आणि एन एम इज टू एन काय येणार, 3:2. ठीक आहे, कळते. हे आहे त्याचा पहिला पॉईंट. क्वेश्चन आहे आपल्याकडे एक त्याच्यात सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, फॉर इंटरनल साठी प्लस आणि एक्सटर्नल साठी मायनस साइन लागणार, एवढाच फरक आहे. इन ट्रायंगल एबीसी सेंट्रॉइड जी डिवाइड्स मीडियन इंटरनली इन रेशो 2:1. हे आपल्याला माहिती आहे, आपण 8वी 9वी मध्ये शिकलेलो आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर तो जो सेंट्रॉइडचा हे असेल पोझिशन वेक्टर, तो असणार ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी, इन टेट्राहेड्रॉन. ट्रायंगल सगळ्यांना माहिती आहे, टेट्राहेड्रॉन म्हणजे एक पिरामिड लाईक शेप इथं दिलेला आहे. असा शेप ज्याच्या इथे खाली ऑलरेडी एक ट्रायंगल असणार आणि वर एक ट्रायंगल असणार. तर काय म्हणतो, इन टेट्राहेड्रॉन जी डिवाइड्स म्हणजे सेंट्रॉइड divides the vertex of tetrahedron to the center of opposite triangles in the ratio of 3:1. ह्यांचं इथं ज्या पद्धतीने 2:1 मध्ये डिवाइड करतो त्याच सेम पद्धतीने इथं 3:1 मध्ये डिवाइड करतो. तर ह्याच्या पोझिशन वेक्टर, सेंट्रॉइडचा पोझिशन वेक्टर, टेट्राहेड्रॉनच्या सेंट्रॉइडचा पोझिशन वेक्टर जी बार जो आहे तो येणार ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार डिवाइड बाय 4. ठीक आहे बाबा, हे नोट्स कळायला तुम्हाला इथं काय लिहिलेलं आहे. पुढे बघा, हा पहिलाच क्वेश्चन आहे. आता बघा क्वेश्चन बघूया. सगळ्यात पहिला काय दिलेलं आहे, फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट आर विच डिवाइड्स लाईन जॉईनिंग पॉइंट पी क्यू हुज पोझिशन वेक्टर्स आर. म्हणजे बघा, सगळ्यात अगोदर त्यांनी काय दिलेलं आहे, एक लाईन दिली आहे पी क्यू. ठीक आहे, पी क्यू ही एक लाईन आहे. ते काय म्हणतात की ह्याच्यामध्ये ही पी क्यू एक लाईन आहे, ह्याच्यामध्ये आर नावाचा एक पॉइंट आहे. तो काय करतो, लाईनला 3:2 या रेशोमध्ये डिवाइड करतो आणि ह्यांचे पोझिशन वेक्टर्स दिलेले आहेत. म्हणजेच हे दिलेले, हा ओ असेल, हा पीओ. म्हणजेच पी चा पोझिशन वेक्टर काय दिलाय त्यांनी, 2i प्लस जे मायनस जे प्लस 3k आणि क्यू चा पोझिशन वेक्टर दिलाय -5i प्लस 2j -5k आणि आपल्याला हा जो आर बार आहे, हा आर बार तो काय करायचा, फाइंड करायचा. आणि दोन कंडिशन दिलेत. ही पहिली कंडिशन आहे ज्याची मी डायग्राम काढली, ते आहे इंटरनल साठी. मला सिमिलरली एक्सटर्नल साठी पण काढायचं. ठीक आहे, तर मी ह्याला 1 नाव देतो आणि ह्याला म्हणतो इंटरनल. ठीक आहे, ही डायग्राम मी कशासाठी काढली, इंटरनल साठी. आता मला इंटरनल साठीचा फॉर्म्युला माहितीये काय, समजा फर्स्ट फॉर इंटरनल डिव्हिजन, फॉर इंटरनल डिव्हिजन असं लिहायचं, आर बार इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. मग आर बार काय येणार, एम. इथं बी आणि ए म्हणजेच काय असणार आपले, पी आणि क्यू, बरोबर आहे का नाही. मग बीच्या जागी काय लिहिणार मी, क्यू बार मायनस एन पी बार अपॉन एम प्लस एन. ठीक आहे, मग आर बार काय आला माझा, एम. एम किती आहे, एम बघा इथं 3. क्यू बार म्हणजे हा बार -5i प्लस 2j मायनस 5k प्लस एन.
एन ची व्हॅल्यू काय 2 इंटू पी किती आहे पी पी बार काय हा बार 2i मायनस जे प्लस 3k अपॉन एम प्लस एन म्हणजेच 3 प्लस 2 काय झालं ते 5 इक्वल्स टू आता ह्याला सगळ्याला 3 ला आतमध्ये घेऊन जावा 2 ला आतमध्ये घेऊन जावा हे झालं -15i प्लस 6j मायनस 15k हे झालं प्लस 4i मायनस 2j प्लस 6k आणि अपॉन मध्ये काय 5 आहे ठीक आहे ह्याला थोडं छोटं करू ठीक आहे कळतंय काय केलंय आता बघा आर बार काय येणार माझा -15i प्लस 4i मायनस 11i प्लस 6 मायनस 2 काय होणार प्लस 4j -15 प्लस 6 मायनस 9k अपॉन 5 म्हणजे माझा आर बार इक्वल्स टू 5 ला मी तिघांमध्ये इंडिव्हिज्युअली मी हे करतो डिवाइड करतो म्हणजे -11/5i प्लस 4/5j मायनस 9/5k हाच माझा आला आर बार कधी ज्यावेळेस माझा रेशो इंटरनली असेल आता मला काय करायचंय एक्सटर्नल साठी पण दुसरं काढायचं ठीक आहे मॅम इंटरनलचं कळालं आता सेम कन्सेप्ट आपण एक्सटर्नल साठी पण करूया ठीक आहे मी याला आणखीन छोटं करतो इकडे ठीक आहे आता एक्सटर्नल आणि इंटरनल मध्ये फरक काय फक्त एका साईनचा इथं जे साईन प्लस आहे ते फक्त काय होणार मायनस होणार एक्सटर्नलची डायग्राम कशी असणार हे सॉरी ए नसणार हा पी हा क्यू आणि हा काय असणार तो आर हे आपले पोझिशन वेक्टर मग हे टोटल काय असणार आहे 3 आणि हे काय असणार आहे 2 सॉरी आर डिवाइड्स हे काय असणार 2 ठीक आहे असं असणार ती एक्सटर्नलची डायग्राम आपल्याला डायग्रामची काय गरज नाहीये आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू ठीक बघा एक्सटर्नल साठी एक्सटर्नल साठी ठीक आहे आर बार इक्वल्स टू एम बी बार फॉर्म्युला बघायचा एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन मग आर बार इक्वल्स टू एम बी बार म्हणजेच काय एम काय 3 एन काय 2 मग एम बी बार काय -5i सॉरी एम ची व्हॅल्यू इथं पुट करतो एम काय ना 3 -5i प्लस 2j मायनस 5k मायनस एन किती आहे 2 इंटू ए 2i प्लस मायनस जे प्लस 3k ठीक आहे अपॉन एम मायनस एन म्हणजे 3 मायनस 2 म्हणजे आपला आर बार काय होणार आता आतमध्ये घेऊन चला काय झालं हे -15i ऑलरेडी मी इथं काढलेलं -15i प्लस 6j मायनस 15k मायनस 4i प्लस 2j शेवटचं काय येतं ठीक आहे मायनस 6k आणि आपण मध्ये 1 येणार 3 मायनस 2 1 येणार त्यामुळे नाही लिहिलं तरी चालतंय म्हणजे माझा आर बार काय होणार बघा -15 -4 -19i प्लस 6 प्लस 2 प्लस 8j -15k -6k -21k ठीक आहे हे झालं माझा आन्सर कशासाठी ज्या वेळेस माझा आर जो पॉईंट आहे तो एक्सटर्नल डिव्हिजन करेल म्हणजे बाहेर न डिव्हिजन करेल ठीक आहे इंटरनल एक्सटर्नल दोन क्वेश्चन एकच क्वेश्चन आहे दोन्ही गोष्टी आपल्या रिवाइज झाल्या ठीक आहे कळालं तुम्हाला एक्सटर्नल फॉर्म्युला आणि इंटरनल फॉर्म्युलांचं ऍप्लिकेशन ठीक आहे पुढे काय दिलंय फाइंड द पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ एम जॉईनिंग द लाईन्स जॉईनिंग द पॉइंट्स दिले जातात ठीक आहे आता बघा
आता तुमची पोझिशन वेक्टरची कन्सेप्ट पण इथं क्लिअर होऊन जाईल. ज्या मुलांना पोझिशन वेक्टर येत नसत त्यांनी काय दिलंय, हा एल पॉईंट दिलाय. कॉर्डिनेट्स काय 7, 6, 12. एन पॉईंट दिलाय 5, 4, 2. आणि मला काढायचा आहे काय, ओ पासनचा हा जो मिड पॉईंट आहे त्याचा मिड पॉईंट काय दिलं त्यांनी एम. म्हणजे हा रेशो काय झाला 1:1. बरोबर आहे का नाही. आता बघा, पोझिशन वेक्टर काढण्यासाठी आपल्याला काय लागतं, कॉर्डिनेट्सच लागतात. एल साठी मला पोझिशन वेक्टर काढायचं ओ पासनचा. मग मी काय करणार, सरळ त्यांना 7, 6 आणि 12 एक्स वाय झेड 3 कॉर्डिनेट्स आहेत, त्यांना आय जे के ना, त्याला आय जे के लावणार आणि तोच काय असणार माझा पोझिशन वेक्टर. म्हणजेच एल साठी मी म्हणतो स्मॉल एल बार, म्हणजेच माझा एल बार काय होणार 7 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस 12 के कॅप. सिमिलरली एन साठीचा जो असेल त्याला मी म्हणतो स्मॉल एन बार. मग तो काय होणार माझा स्मॉल एन बार इक्वल्स टू 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप. ठीक आहे, तुम्हाला कळालं मी काय केलं. आता बघा, दोन मेथड्स आपल्याकडे काढायच्या. जर सीईटीत असला प्रश्न आला तर मी काय करणार, सर इथला मिड पॉईंट काढणार आणि त्याला आय जे के लावणार. ठीक आहे, बोर्डाच्या परीक्षेत आला तर मी अगोदर हे इंडिव्हिज्युअल पोझिशन वेक्टर काढणार, त्याला पोझिशन वेक्टरच्या फॉर्म, त्याला जो आपल्याकडे मिड पॉईंटचा फॉर्म काय म्हणतात त्याला फॉर्म्युला आहे, ज्याच्यामध्ये आपण पोझिशन वेक्टर वापरतो तो वाला. मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय आपल्याकडं आर बार साठी हा एम आहे, तर ह्याचा स्मॉल एम बार असेल. ठीक आहे, मग मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय एम बार इक्वल्स टू एल बार प्लस एन बार अपॉन 2. कळतं का, ह्या दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2. म्हणजेच एल बार आहे माझ्याकडं 7 आय कॅप प्लस 6 जे कॅप प्लस 12 के कॅप प्लस एन बार म्हणजे हा 5 आय कॅप प्लस 4 जे कॅप प्लस 2 के कॅप अपॉन 2. आता ऍडिशन करा 7 प्लस 5 7 आय प्लस 5 आय 12 आय कॅप प्लस 6 प्लस 4 10 जे कॅप प्लस 12 प्लस 2 14 के कॅप अपॉन 2. आता 2 इंडिव्हिज्युअली डिवाइड करा 12 बाय 2 6 आय कॅप प्लस 10 बाय 2 5 जे कॅप प्लस 14 बाय 2 7 के कॅप. हेच माझं आलं एम बार. म्हणजेच हा माझा पोझिशन वेक्टर भेटला. ठीक आहे, दुसरी मेथड मी काय केली असते 7 प्लस 5 12 12 बाय 2 काय येणार 6. म्हणजे हा माझा कॉर्डिनेट काय आला पहिला 6 6 प्लस 4 10 डिवाइड बाय 2 म्हणजेच 5 12 प्लस 2 14 डिवाइड बाय 2 7. ते आणि हे आन्सर सेमच आहे. ठीक आहे, जर सीईटी झालं तर मी डायरेक्ट असं करणार, बोर्डाच्या परीक्षेत आलं तर मी एवढं सगळं करणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, इफ द पॉइंट्स ए 30 पी बी -1 क्यू आणि 3 अँड सी 330 आर कोलिनियर देन फाइंड. ठीक आहे, त्यांनी आपल्याला काय सांगितलं की बाबा हे 3 पॉइंट्स कसे कोलिनियर म्हणजे एका लाईनवरचे ए बी सी. आणि त्यांनी काय सांगितलं आता देन फाइंड द रेशो इन विच पॉइंट सी डिवाइड्स द लाईन सेगमेंट ए बी. आता हे बघा, मला त्यांनी काय सांगितलं का इंटरनली डिवाइड करतं का एक्सटर्नली डिवाइड करतं असं काही सांगितलं नाही. मला ते अझ्युम करून चालावं लागणार की हा इंटरनल रेशो, त्याच्यामुळे ही डायग्राम माझी चालणार नाही. मग मी काय करतो, डायग्राम कशी काढतो ए बी आणि सी. ठीक आहे, आता बघा जर माझा रेशो पॉझिटिव्ह आला, जे मी फायनल आन्सर काढणार आहे ते जर माझं पॉझिटिव्ह आलं, तर मी काय समजणार की रेशो इंटरनली डिवाइड इंटरनली करतोय हा पॉइंट. जर माझा रेशो निगेटिव्ह आला तर मी काय समजणार तो पॉइंट एक्सटर्नली डिवाइड करतोय. आणि आता तुम्हाला कळेल, आपण जे इथं ह्या स्लाइड्स मध्ये काही नोट्स बघितलं पुस्तकातल्या, त्याचा यूज कुठं करणार पहिल्या नोटचा. आता तुम्हाला या क्वेश्चन मध्ये रेशो दिलाय का नाही दिला, मग तुम्हाला काय करावं लागणार, अज्युम करून चालावं लागणार की हा जो रेशो असेल हा वाला तो λ:1 असेल. ठीक आहे, समजा तुमचा आन्सर लॅमडाचं 5/2 आलं. ठीक आहे, म्हणजे λ 5/2 आला. मग तुमचा हा टोटल रेशो काय झाला 5:2. त्याच्यामुळे आपण काय करतो, एक लॅमडा म्हणतो आणि दुसरा 1 म्हणतो. लॅमडा म्हणा के म्हणा काही म्हणा, काही प्रॉब्लेम नसणार आहे तुमचा. ठीक आहे, आता क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल. आता बघा,
माझ्याकडं फॉर्म्युला आहे. कोणता? पोझिशन वेक्टर्स मध्ये वेक्टरच्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला काय? आर बार इक्वल्स टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा फॉर्म्युला माझ्याकडं आहे. ठीक आहे, मी त्याला ह्या साईडला घेतो. इथे वर फॉर्म्युला ठेवा. ठीक आहे. पण आता बघा, ह्याचे काय असणार? हे पोझिशन वेक्टर्स असणार, हे तीन ओरिजिन पासून निघालेले, ए बार, सी बार आणि बी बार. हे पोझिशन वेक्टर्स माहिती आहेत का मला? माहिती आहेत. का माहिती आहेत? मी त्यांनी क्वेश्चन मध्ये कुठे दिलेत का? नाही दिले, पण त्यांनी कोऑर्डिनेट्स दिलेत पॉइंट्सचे. जर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर मला पोझिशन वेक्टर काढायला येतो. कसा? ओ ए बार, ह्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल ए बार आहे. मग तो स्मॉल ए बार इक्वल्स टू काय असणार? 3 i कॅप प्लस 0 j कॅप प्लस p k कॅप. कळतंय का काय केलं? सिमिलरली स्मॉल बी बार -1 i कॅप प्लस q j कॅप प्लस 3 k कॅप. आणि सी बार काय असणार? -3 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 0 k कॅप. ठीक आहे, तीन वेक्टर्स भेटले मला, पोझिशन वेक्टर्स भेटले. माझ्याकडं त्यांचा रेशो नाहीये. माझ्याकडं सी म्हणजे जो जो आर बार असतो आपला, ज्याचा आपण रेशो फाइंड करतो ह्या फॉर्म्युल्यामध्ये, तो वेक्टर आहे माझ्याकडे, त्याचा पोझिशन वेक्टर आहे. मग मी काय करणार? सरळ त्या फॉर्म्युल्याला आपण एबीसीच्या ह्याच्या फॉर्म मध्ये, म्हणजेच काय? सी बार इक्वल्स टू यम. यम म्हणजेच काय म्हणलं आपण? लॅमडा. लॅमडा बी बार प्लस एन म्हणजेच काय? 1 ए बार अपॉन लॅमडा प्लस 1. कळतंय का? एम प्लस एन म्हणजेच लॅमडा प्लस 1. ठीक आहे का? हा एम च्या जागी आपण लॅमडा पुट केला आणि हिथल्या एन च्या जागी हा 1 पुट केला. ए बार बी बार आहे तसेच, आणि सी बार आपला आर बार आहे, तो आपल्याकडे दिलेला आहे. सी बारची व्हॅल्यू मी इथनं टाकतो, काय? -3 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 0 k कॅप. 0 k कॅप आहे म्हणल्यावरती लिहायची गरज आहे का? नाही. लॅमडा इंटू बी बार काय? -i कॅप प्लस q j कॅप प्लस 3 k कॅप. ठीक आहे, डायग्राम थोडी पलीकडे जाऊ. ठीक आहे, प्लस 1 इंटू ए बार, म्हणजेच डायरेक्ट ए बार लिहू आपण. 3 i कॅप प्लस 0 j कॅप, 0 लिहायची गरज नाही, प्लस p k कॅप अपॉन लॅमडा प्लस 1. आता मी काय करतो? ह्या लॅमडा प्लस 1 ला पलीकडे घेऊन जातो. काय होणार? ते लॅमडा प्लस 1 इंटू -3 i कॅप प्लस 3 j कॅप इक्वल्स टू, ह्या लॅमडाला आतमध्ये घेऊन जाऊ, काय येणार? -लॅमडा i कॅप प्लस लॅमडा q j कॅप प्लस 3 लॅमडा k कॅप प्लस 3 i कॅप प्लस p k कॅप. ठीक आहे, आता मी ह्या लॅमडा प्लस 1 ला आय आणि -3i आणि प्लस 3j यांच्यासोबत मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय येणार बघा? लॅमडा प्लस 1 -3 i कॅप प्लस लॅमडा प्लस 1 3j कॅप इक्वल्स टू -लॅमडा आय प्लस 3i. म्हणजेच काय होणार? ते 3 लॅमडा आय कॅप प्लस जे कॅप, इकडे जे कॅप नाहीये, म्हणजेच हे होणार लॅमडा क्यू जे कॅप प्लस 3 लॅमडा, इथला के के कॅप मधला 3 लॅमडा प्लस पी के कॅप. आता बघा, हे दोन काय आहेत? इक्वल वेक्टर्स आहेत. आपल्याला इक्वल वेक्टर्स माहिती आहेत. जर वेक्टर्स इक्वल असतील एकमेकांच्या, तर आपण त्यांचे आय जे के कंपोनंट्स इक्वेट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच मी काय करणार? इथला आय कॅपचा कंपोनंट इकडच्या आय कॅपच्या कंपोनंटला इक्वेट करणार. म्हणजेच काय करणार? मायनस लॅमडा प्लस 1 3 हे ह्या इकडच्या आय कॅपच्या कंपोनंटला इक्वल असणार. म्हणजेच कशा? 3 मायनस लॅमडा, ह्या मायनसला आतमध्ये घेऊन जाऊ आणि 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होणार? 3 लॅमडा मायनस 3 इक्वल्स टू 3 मायनस लॅमडा. कळतंय का तुम्हाला काय चालू आहे? आता मी लॅमडाला इकडे घेऊन जाऊ, 3 ला पण इकडे घेऊन जावा. म्हणजेच लॅमडा 3 लॅमडा प्लस लॅमडा, मायनस होता इकडे प्लस झाला, हा 3 पलीकडे गेला, 3 प्लस 3 म्हणजेच हे झालं 4 लॅमडा इक्वल्स टू 6. म्हणजेच लॅमडा इक्वल्स टू 6 अपॉन
4 म्हणजेच हा रेशो काय असणार 3/2. लॅमडाची व्हॅल्यू माझी काय आली 3/2 आणि मी रेशो काय अझूम केला होता λ:1 म्हणजे माझा रिक्वायर्ड रेशो काय आला म्हणजे माझा रिक्वायर्ड रेशो इज 3:2. कळतंय का? 3:2 सॉरी हे बघा इथं मायनस आहे, हे मायनस झालं, हे मायनस झालं. -3 लॅमडा हे आतमध्ये गेलं 3 = 3 लॅमडा म्हणजे -3 लॅमडा प्लस हे ते झालं +2 लॅमडा. थांबा इकडे साईन चुकलं आपलं. -लॅमडा आतमध्ये गेला -लॅमडा +1 सॉरी -1 × 3 = 3 - लॅमडा हे झालं -3 लॅमडा -3 = 3 - लॅमडा. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग मी ह्या लॅमडाला इकडे घेऊन येतो -3 लॅमडा सॉरी -3 लॅमडा +लॅमडा = 3 + 3 म्हणजेच हे झालं -2 लॅमडा = 6 मग लॅमडा = -3. ठीक आहे का? मग माझा रिक्वायर्ड रेशो इज काय आला -3 लॅमडाची व्हॅल्यू काय आली -3 म्हणजेच -3:1. ठीक आहे बाळांनो, याचाच अर्थ सी जो पॉइंट आहे तो कसा डिवाइड करतोय ए बी ला एक्सटर्नली डिवाइड करतोय. ठीक आहे, कळालं? आता त्यांनी पुढे काय विचारलंय बघा, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. हेच कन्सेप्ट वापरा. आता पी ची व्हॅल्यू काढायची मला, मग मी काय करणार पी कुठे आहे बघा इथं के मध्ये, इकडे के आहे का नाहीये म्हणजे के चा कोएफिशियंट काय झाला 0 के कॅपचा. याचाच अर्थ 3 लॅमडा प्लस पी = 0. ह्या के के कॅपच्या कंपोनेंटला इकडच्या के कॅपच्या कंपोनेंटने इक्वल केलं. माझ्याकडे लॅमडाची व्हॅल्यू आहे काय -3. मग हे काय झालं -9 प्लस पी = 0 मग पी = 9. समजलं? आता मला क्यू ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, पी जर 9 असेल आता मला क्यू बघा क्यू कुठे जे कॅप मध्ये, इकडं जे कॅप आहे मग इकडचं जे कॅपचं कंपोनेंट इकडच्या जे कॅपचे कोएफिशियंट मग लॅमडा +1 × 3 = लॅमडा क्यू. लॅमडाची व्हॅल्यू आहे माझ्याकडे काय -3 -3 + 1 -2 × 3 = -3 × क्यू. ह्या 3 ला हा 3 कॅन्सल मायनसला मायनस कॅन्सल क्यू = 2. ठीक आहे बाळांनो, कळालं? पुढचा प्रश्न बघू आता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पुढे काय दिलंय द पोझिशन वेक्टर ऑफ ए अँड बी. तुम्हाला इथं पोझिशन वेक्टर्स दिलेले इन द फॉर्म ऑफ ए बार बी बार. इफ द पॉइंट सी डिवाइड्स इन द रेशो 3:1 देन शो दॅट द वेक्टर सी इज 3a बार मायनस बी बार. करू शकतो आपण. त्यांनी काय दिलंय 3:2 रेशो कसा आहे पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ डिव्हिजन कसे असणार इंटरनल. म्हणजे माझ्याकडे त्यांनी ए बी आणि सी हा इथनं ओरिजिन पासून पोझिशन वेक्टर चालू होणार. ठीक आहे, माझ्याकडे ए ओ म्हणजेच ए चा पोझिशन वेक्टर काय दिलाय 6a बार प्लस 2b बार. ओ बी दिलेला आहे काय ए बार मायनस 3b बार आणि ओ सी दिलाय का नाही दिला. आपल्याला तो हा प्रूफ करायचा आहे, याचाच अर्थ आपल्याला सी बार काढायचा. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. मग सी बार = आणि रेशो काय दिलाय 3:2. सी बार काय येणार 2 × ए बार म्हणजे 2 × 6a बार प्लस 2b बार प्लस 3 × ह्या पोझिशन वेक्टरला ए बार मायनस 3b बार अपॉन 3 + 2 5 म्हणजे सी बार = 2 आतमध्ये घेऊन जावा काय होणार 12a बार प्लस 4b बार प्लस 3a बार मायनस 9b बार अपॉन 5 मग सी बार काय झाला 12 प्लस 3a बार 15a बार प्लस 4b बार मायनस 9b बार मायनस 5b बार
अपॉन 5 म्हणजे सी बार आला 15 a बार 5 मायनस 5 बार 5/5 b बार, याचाच अर्थ सी बार आला 3 a बार मायनस बी बार. आहे का तेच? हेन्स प्रूफ. ठीक आहे, कळालं? पुढचा प्रॉब्लेम बघूया आता. पुढे काय दिलेलं आहे? प्रूव्ह दॅट द लाईन सेगमेंट जॉईनिंग द मिड पॉइंट ऑफ ऍडजसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर पॅरलेलोग्राम. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आहे बघा. एक पॅरलेलोग्राम आहे, सॉरी एक क्वाड्रिलॅटरल आहे कोणता पण, मला माहित नाही हा क्वाड्रिलॅटरल काय आहे नक्की. ठीक आहे, मला ह्याचे जे मिड पॉइंट्स आहेत, मिड पॉइंट्स म्हणजे हा पॉइंट, ह्याला मी नाव देतो ए बी सी डी. ह्याचे मिड पॉइंट्स असतील पी क्यू आर एस. ह्यांना मी जॉईंट केलं. ठीक आहे, ज्यावेळेस मी ह्यांना जॉईंट करतो त्यावेळेस जी ही आतमधली फिगर आहे पी क्यू आर एस, ती काय पॅरलेलोग्राम फॉर्म करते, हे मला प्रूफ करायचंय. ठीक आहे, कळतंय तुम्हाला काय करायचं नक्की? आता मी काय म्हणतो, ए बी बार. ठीक आहे, ए बी बार द लाईन जॉईनिंग सेगमेंट मिड पॉइंट ऑफ ऍडजसंट साइड्स. ठीक आहे, आता जो ए बी बार असेल ना, त्याला मी काय म्हणतो, माझ्याकडे ए बी बार आहे, पी काय त्याचा मिड पॉइंट आहे, एवढं पण मला कळतंय. मग मिड पॉइंट माझ्याकडे वेक्टर फॉर्म मध्ये काढता येतो का? येतो. कसा? ह्या दोघांच्या पोझिशन वेक्टरची ऍडिशन डिवाइड बाय 2. ठीक आहे, आता ह्या ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय असेल? ए चा पोझिशन वेक्टर असेल स्मॉल ए बार, बी चा असेल स्मॉल बी बार. ठीक आहे, मग मी काय म्हणतो, लेट द पोझिशन वेक्टर ऑफ ए बी सी डी आर ए बार बी बार सी बार अँड डी बार. ठीक आहे, त्यांचे काय असणार? ए बी सी डी, ए बार बी बार सी बार रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय होतो? ए चा ए बार, बी चा स्मॉल बी बार, सी चा स्मॉल सी बार, डी चा स्मॉल डी बार. ठीक आहे, हे आहे माझ्याकडे. मग पॉइंट पी काय असणार माझा? ए बार आणि बी बार ह्यांचं पोझिशन, ए आणि बी च्या पोझिशन वेक्टरची ऍडिशन डिवाइड बाय 2. म्हणजेच मला पी काय भेटला? ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. हा माझा पी झाला. पी काय झाला माझा? ए बार प्लस बी बार डिवाइड बाय 2. सिमिलरली पॉइंट क्यू काय असणार माझा? बी आणि सी, बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2. सिमिलरली आर काय असणार माझा? आर असणार डी डी बार मायनस प्लस सी बार डिवाइड बाय 2. आणि पी क्यू आर एस, एस काय असणार? डी बार मायनस ए बार डिवाइड प्लस ए बार डिवाइड बाय 2. ठीक आहे, हे काय आले त्याचे पोझिशन वेक्टर्स आले. कळतंय? आता ह्याच्या पुढे काय करायचं मला? माझ्याकडे हे यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत, प्रत्येक पॉइंटचे पोझिशन वेक्टर्स आहेत माझ्याकडे. आता जर मी पी बार मायनस क्यू बार केलं, पी बार मायनस क्यू बार म्हणजे मला पी क्यू बार काढायचा आहे. समजा पी क्यू बार काढण्यासाठी मला क्यू बार मायनस पी बार करावं लागणार, हे सगळं बार. ठीक आहे, मग माझा आन्सर काय होते बघा, बी प्लस सी डिवाइड बाय 2 मायनस ए प्लस बी डिवाइड बाय 2. म्हणजेच बी प्लस सी मायनस ए मायनस बी डिवाइड बाय 2. कॅन्सल काय झालं? बी ला बी राहिलं काय? सी मायनस ए डिवाइड बाय 2. कोणतं काय काढलं मी? पी क्यू बार काढलं. आता पी क्यू च्या अपोजिट काय? आता पी क्यू ची डायरेक्शन काय? समजा इकडची अशी, तर मला एस आर काढतो मी अगोदर. एस आर काय काढतो मी? एस आर काढतो. एस आर बार म्हणजेच काय येणार माझा? आर बार मायनस एस बार डिवाइड बाय आर बार काय बघा? बी बार प्लस सी बार डिवाइड बाय 2. आणि एस काय? बी बार मायनस डी बार प्लस सी बार डिवाइड बाय, सॉरी आर काय माझी? डी बार सी बार, एस मध्ये इथं ए. ठीक आहे, मग हे काय होणार? डी बार प्लस सी बार मायनस डी बार मायनस ए बार
डिवाइड बाय 2. कॅन्सल काय झालं? डी डी राहिलं काय? सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. जर तुम्ही नीट बघितलं, पी क्यू बार काय आला? सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. एस आर बार काय आला? सी बार मायनस ए बार डिवाइड बाय 2. दोन्ही सेम आले. असं कधी होतं? ज्या वेळेस दोन वेक्टर्स एकमेकांच्या पॅरलेल असतील, बरोबर आहे का नाही? त्यावेळेस त्यांचे त्यांचे पोझिशन वेक्टर्स काय येणार? त्यावेळेसच काय येणार? ते सेम येणार. ठीक आहे. याचाच अर्थ हे जर दोघं पॅरलेल असतील आणि जर तुम्ही त्यांचे मॅग्निट्यूड काढले, मॅग्निट्यूड पण काय येणार? इक्वलच येणार आहे. कळत आहे का? याचाच अर्थ ही जी आतली फिगर आहे ती काय असणार आहे? एस आर बार आणि पी क्यू बार हे दोन एकमेकांना पॅरलल झाले. जर तुम्ही क्यू आर आणि पी एस बार हे जरी काढलं तरी ते इक्वलच येणार आणि ते इक्वल यायलाच पाहिजेत का? कारण की ही फिगर काय? पॅरलेलोग्राम आहे. ठीक आहे. कळाला शेवटचा क्वेश्चन? ठीक आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढे पण आपण सेक्शन फॉर्म्युला रिलेटेड क्वेश्चन्स घेतले आणि सेक्शन फॉर्म्युला कळाला असेल. ठीक आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळे क्वेश्चन्स कळाले असतील तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.